श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनल मध्ये स्वागत आहे. आजचा हा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. बघा, अनेक लोकांना सकाळी 3 ते 4 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती जाग येते. त्यांची झोप अचानक मोडते. तुमच्या सोबत सुद्धा असं काही घडत असेल तर याला ज्योतिषशास्त्रात एक वेगळे असे महत्व आहे. हा निसर्गाचा एक मोठा संकेत तुमच्यासाठी असू शकतो आणि त्यामुळे तुम्हालाही सकाळी 3 ते 5 च्या दरम्यान जाग येत असेल तर त्याचा अर्थ काय होतो हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्त अनेक अर्थाने खास असतो. सूर्योदयापूर्वीच्या साधारण 1.5 तास अगोदरच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे म्हटले जाते आणि या ब्रह्ममुहूर्तावरती काही लोकांना कुठलाही अलार्म न लावता अचानक जाग येते. ब्रह्ममुहूर्तावरती त्यांना जाग येते आणि तुम्ही सुद्धा सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठत असेल तर फक्त तुम्हाला हे एक काम करायचं आहे. हे काम जर तुम्ही केलं तर कितीही कठीण इच्छा असेल तर ती तुमची 100% पूर्ण होईल. तुमच्या घराची, मुलांची, पूर्ण कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल. जेव्हा तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणार आहे तेव्हा तुम्हाला फक्त 3 शब्द बोलायचे आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हे 3 शब्द इतके प्रभावी आहे की जर तुम्ही हे 3 शब्द बोलले तर तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. आणि म्हणून ज्यांना पहाटे 3 ते 5 या वेळेत जाग येते त्या सर्व स्त्री आणि पुरुषांनी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्यासोबत काय घडतंय हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तर काय रहस्य आहे या ब्रह्ममुहूर्ताचे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही त्याचे रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सर्व सुख सुविधा मिळू शकतील. आणि तसेच जर तुम्ही स्वामी भक्त असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजे स्वामी कृपा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण माझा व्हिडिओ मिस करणार नाही. आता पहा, आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही माहित असणं खूप महत्वाचं आहे. उदाहरणार्थ ब्रह्ममुहूर्ताची वेळ सकाळी 3 ते 5 अशी सांगितली जाते, परंतु तरीही ही वेळ 3:36 पासून सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे का जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल तर त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल की आता ब्रह्ममुहूर्त, मग तुमचा सूर्य किती वाजता उगवतो हे तुम्हाला पाहायचं तर त्याच्या 1.5 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो. तुमच्या देशात सूर्य किती वाजता उगवेल त्याच्या आधी तो 1.5 तास जो आहे तर तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. आणि आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठून केले तर तुम्हाला सर्व प्रकारचे सुख सुविधा आणि सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता ही नक्कीच असते. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्याला प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता ही असतेच आणि तीच कमतरता, तीच अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ब्रह्ममुहूर्त वरती हे एक महत्वाचं काम करायचं आहे. बऱ्याच वेळा कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं तर कोणाला सरकारी नोकरी मिळवायची आहे, तर कोणाला खासगी नोकरी प्राप्त करण्याची इच्छा असते, कंपनीत नोकरी मिळण्याची इच्छा असते, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो तर कोणाला व्यवसायात वेगवेगळ्या संधी हव्या असतात. तर बऱ्याच लोकांना समाजात आपलं महत्वाचं, आपलं स्वतःचं नाव हे मोठं देखील करायचं असतं. त्याचबरोबर बऱ्याच जणांना संतान प्राप्तीची इच्छा असते. काहींना मुलगा हवा असतो, काहींना मुलगी हवी असते. तसेच काही मुलींचे लग्न जमत नाही, काही लोकांवरती खूप कर्ज आहे तर ते फिटत नाही, तर काही लोकांना आध्यात्मिक दृष्टीने पुढे जायचं आहे तर काहींना त्या
परआत्म्याशी एकरूप व्हायचं आहे अशी काही ना काही इच्छा ही आपली प्रत्येकाची असते. आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही वेळ अशी आहे, त्यासाठी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात. त्यांची ऊर्जा ही सगळीकडे पसरलेली असते आणि अशा वेळी सरस्वती माता त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये असते. अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितलं तर तुमची इच्छा ही 100% पूर्ण होते. आपले पूर्वज, आपले आई वडील, आजी आजोबा किंवा आपले ज्येष्ठ व्यक्ती, ऋषीमुनी सुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असतात. त्यांना माहित होते की ही प्रसिद्धीची वेळ आहे, जी सर्व प्रकारच्या बहुतेक अध्यात्म गोष्टी पूर्ण करण्यात समक्ष आहे. म्हणून ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ वेगळी आहे. म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते. आजही तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो, तर तुम्ही आजारी असेल किंवा तुम्ही म्हातारे तरुण असाल तर सर्वांना सकाळी लवकर उठण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीराचा लठ्ठपणा कमी होण्यासाठी ते सकाळी तुम्हाला लवकर उठून व्यायाम करायला सांगतात. सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक वैश्विक ऊर्जा असते आणि जेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते. ती ऊर्जा तुमच्यात प्रवेश करते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग हे दूर होतात. तुमचं शरीर हे तंदुरुस्त राहते. तुमचं शरीर ऊर्जावान बनू लागते, ज्यामध्ये तुमच्या चैतन्याची पातळी उच्च होत असते. त्यामुळे तुम्ही भारतात राहत असाल तर तुमचा ब्रह्ममुहूर्त सकाळी 3:36 सुरू होतो आणि पहाटे 5:30 वाजेपर्यंत चालू असतो. या दरम्यान तुम्हाला उठावं लागेल आणि तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी सुद्धा चालते. किंवा मग तुम्ही अंथरुणातून उठल्यानंतर तुमची जी ध्यानाला बसायची जागा आहे तिथं बसला तरी चालेल, किंवा मग तुम्ही तुमच्या देवघरासमोर देखील बसू शकता. जिथे तुमची मनाची इच्छा असेल तिथे तुमचे स्वतःचे एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे. आता हे कसं करायचं आहे? तुम्हाला तुमचा मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि अगदी हळुवारपणे शांतपणे तुम्हाला तो श्वास हा सोडायचा आहे. म्हणजेच काय, अगदी हळुवार आणि शांतपणे श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा तो शांतपणे सोडायचा आहे. त्यामुळे तुम्हाला शांततेचा अनुभव आलाच पाहिजे. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे. या श्वासावर लक्ष द्यायचं आहे. आपले श्वास नैसर्गिक असले पाहिजे. जसे ते येत आहे ते जाणून मधून बदलण्याचा प्रयत्न करू नका. शरीरात नामाचे चिंतन करावे लागेल. जे करायचे आहे ते शांतपणे करावे लागेल. श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. आता हा नामजप कसा करायचा हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. यावेळी तुम्ही जागे होता. शरीर केवळ चांगलेच होत नाही तर उत्साही देखील होत असते. तसेच यावेळी नामजप केल्याने तुमचे मूलधारक चक्र केंद्रस्थानी येते. त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू शकते. यामुळे तुमच्या पैशांच्या काही अडचणी देखील आहेत तर त्या देखील दूर होतात, कमी होतात. त्यामुळे तुमच्यावर कर्ज असेल तेही संपते. तसेच व्यवसाय आणि नोकरी संबंधित समस्या असेल, पैशांच्या अडचणी देखील आपोआप संपत असतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचे नामस्मरण करत राहा. आपोआप तुम्हाला यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करू लागेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल. तुम्ही त्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तेथे तुम्हाला खूप बरं वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल तर त्यासाठी तुम्ही या वेळेला पाण्याच्या ग्लासमध्ये, त्यासाठी ज्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ध्यान करा. तुमच्या समोर पाण्याचा ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये जे पाणी आहे त्या पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीचे ऊर्जावान पाणी त्या आजारी व्यक्तीला देता तेव्हा पूर्णपणे आपोआप ती व्यक्ती बरी व्हायला लागेल. तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. तो नामसह त्याला प्रांजल देखील म्हणतात. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्ही एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल. जागा ही देखील शुद्ध असायला हवी. अगरबत्ती असावी.
मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता, पण नाम जप करताना तुम्हाला असे काही करण्याची गरज नसते. तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी शांतपणे बसू शकता, पलंगावर किंवा कुठेही खाली बसाल तरीही चालेल. तुम्हाला आराम वाटेल असे तिथे तुम्ही बसलात तरीही चालेल. यामध्ये तुम्हाला आंघोळ देखील करण्याची गरज नाही, चेहरा धुण्याची गरज नाही किंवा दात घासण्याची देखील गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते देखील करू शकता, नाही तर तुम्ही नाही केले तरी चालेल. मग आपल्या सर्वांनाच एक प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावे लागेल. जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं एखादं नाव निवडता, ते भगवंत कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची अगदी जास्त श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे. जसे की श्री स्वामी समर्थ असू शकतात किंवा श्रीराम किंवा श्री गुरुदेव दत्त देखील असू शकतात. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे, त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं आहे लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनिटे तुमची जे कोणी परमेश्वरची श्रद्धा असेल त्यांचं नाव घेत राहायचं आहे. तुम्हाला ती ऊर्जा तुमच्या जवळ आणायची आहे, ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे, ती अनुभवायची आहे आणि तिच्याशी एकरूप व्हायचं आहे. जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा आपण आपल्या इच्छा 3दा त्याच वेळी बोलायच्या आहेत आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा, तर त्यासाठी तुम्हाला हे संकेत ओळखावे लागतील. तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती 30 मिनिट देखील करू शकता. मग ध्यान असे केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने परमात्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हावी ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास आतमध्ये घ्यायचा आहे आणि ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि मग हळूवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तेच बोलायचं आहे. परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा आहे. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. पुन्हा ती इच्छा आपल्याला परमेश्वराला शांतपणे सांगायची आहे आणि पुन्हा अगदी हळुवारपणे आपल्याला श्वास हा बाहेर सोडायचा आहे. तुमची कोणतीही इच्छा ब्रह्मांडाची शक्ती ती पूर्ण करेल आणि तुम्हाला 15 मिनिटे नाम जप झाल्यानंतर हे करायचे आहे. हे करायला अजिबात विसरू नका. तुम्ही 15 ते 30 मिनिटे नाम जप करू शकता आणि तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत, त्या परमात्म्यापर्यंत पोहोचली जाते. ही संपूर्ण विश्व त्या मालकीचे आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेले आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो सर्व काही देण्यास समर्थ आहे. त्याने सर्वांना दिले आहे. संपूर्ण सृष्टी ही त्याची आहे. त्यातून तुम्हाला काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट राहायचं आहे. सर्वात पहिलं तुम्हाला 15 मिनिटे नामजप करायचा आहे. तुम्ही असं समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉलवर कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनिटानंतर कॉल कनेक्ट झाला आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची ही इच्छा ही बोलायची आहे. तुमची जी प्रार्थना आहे ती हळूवारपणे श्वास घेऊन तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा तुमची इच्छा 100% आणि 101% नक्कीच पूर्ण होईल. यामुळे अशा अनेक जणांच्या इच्छा या पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचे संपूर्ण शरीर प्रेमाने, पूर्ण शरणागतीने आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. तर आहे हे ब्रह्ममुहूर्ताचे रहस्य. जर तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठत असेल तर तुमचा वेळ हा तुम्ही फोनमध्ये घालवण्याऐवजी जर तुम्ही या पद्धतीने ध्यान करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती 100% काय 101% परमेश्वराची च्या कृपेने पूर्ण होते. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.